आपण 2.5 चे 5 प्रश्न सोडवलेले आहेत. त्यातला 5वा प्रश्न पण तुम्हाला सोडवायला सांगितलेला होता आणि 6व्या प्रश्नापासून प्रॉब्लेमचा पॅटर्न बदलतोय. and we have to find the inverse by transformations. It may be row transformation, it may be column transformation. त्यांनी दिलेलं असेल त्याप्रमाणे सोडवायचं, दिलेलं नसेल तर कुठलंही ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं. मग आता पहिल्यांदा थोडीशी आपण रिव्हिजन म्हणून ते ट्रान्सफॉर्मेशन्स बघूया काय काय होते. की 3 ऑपरेशन्स ते रो किंवा कॉलमवर जर अप्लाय केले तर त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. जर ते रोवर अप्लाय केले तर त्याला म्हणायचं रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलमवर अप्लाय केले तर त्याला म्हणायचं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. मग अशी कुठले 3 तुमचे ट्रान्सफॉर्मेशन आहेत? तर पहिलं आहे इंटरचेंजिंग ऑफ रो ऑर कॉलम. म्हणजे समजा R1 R2 शी इंटरचेंज केलं तर या पद्धतीनं लिहायचं. हे इंटरचेंजिंग R1 च्या जागेला R2, R2 च्या जागेला R1. तेच कॉलमच्या बाबतीत पण असू शकेल. C1 इंटरचेंजिंग समजा C3, तर C2 आणि C3 मध्ये C2 इंटरचेंजिंग C3 त्यांच्यामध्ये एकमेकांच्या अदला बदल करणे. दुसरं सांगितलेलं होतं मल्टिप्लाइंग एनी रो ऑर कॉलम बाय एनी स्केलर. म्हणजे 5R1 म्हणजे काय? R1 ला 5 ने गुणा, फक्त R1 च्या एलिमेंट्स ना. किंवा समजा -R2 म्हणजे R2 ला -1 ने गुणा. त्यानंतर 1/2 R3 म्हणजे R3 ला 1/2 ने गुणा किंवा 2 ने भागा. तेच कॉलमच्या बाबतीत आहे. समजा 3C2 म्हणजे C2 ला 3 ने गुणा. आणि तिसरं ट्रान्सफॉर्मेशन आपण सांगितलेलं होतं की एखाद्या रो ची मल्टिपल आपण दुसऱ्या रो मध्ये ऍड करू शकतो किंवा लेस करू शकतो. ऍट द सेम टाइम सेम फॉर कॉलम्स, एखाद्या कॉलमची मल्टिपल आपण दुसऱ्या कॉलम मध्ये ऍड किंवा डिडक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की R1 चेंजेस टू R1 - 2R3 म्हणजे काय? R3 ची दुप्पट R1 मधनं वजा करा आणि तो नवीन R1 तयार केला. तसं समजा C कॉलमच्या बाबतीत घेऊया आपण. C2 चेंजेस टू C2 प्लस C1 म्हणजे काय? C2 बदला. कसा बदला? C2 मध्ये C1 ऍड करा. नुसतं C1 म्हणजे किती पट? 1 पट ऍड करा. असे जे ते 3 ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत त्याला आपण रोवर अप्लाय केले तर रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलमवर अप्लाय केले तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. आता ह्यातले रो ट्रान्सफॉर्मेशन केव्हा वापरायचं आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन केव्हा वापरायचं ते आपण पण सांगितले, त्याचे रूल्स पण सांगितलेले आहेत. समजा A इंटू B इक्वल टू C असं मॅट्रिक्स इक्वेशन आहे. A मॅट्रिक्स गुणिले B मॅट्रिक्स इक्वल टू C असेल तर यातला जो पहिला आहे त्याला म्हटलं जातं प्री फॅक्टर आणि हा जो दुसरा आहे त्याला म्हटलं जातं पोस्ट फॅक्टर. मग नियम असा आहे की जर तुम्हाला प्री फॅक्टरला हलवायचं असेल, चेंज करायचं असेल विदाउट डिस्टर्बिंग बी, तर प्री फॅक्टरला तुम्हाला बदलायचं असेल तर वी हॅव टू यूज रो ट्रान्सफॉर्मेशन. आणि तुम्ही जर डाव्या साईडला प्री फॅक्टरला रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केले आणि तेच रो ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही उजव्या साईडच्या सी वर अप्लाय केले तर टिल दिस इक्वॅलिटी होल्ड गुड, जे ऍज इट इज राहते. आणि म्हणजे प्री फॅक्टरला बदलायचं असेल तर रो ट्रान्सफॉर्मेशन वापरा आणि जर पोस्ट फॅक्टरला बदलायचं असेल या बी ला जर बदलायचं असेल तर त्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरा. हे आपण थेरीच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं बघितलेलं आहे. आता आपण यातले प्रॉब्लेम्स बघायला लागलोय की पहिला प्रॉब्लेम आहे 2x2 चा आणि ह्याचा इन्व्हर्स काढायचा आहे. आता ह्याचा इन्व्हर्स मी दोन्ही पद्धतीनं काढणार आहे, रो ट्रान्सफॉर्मेशन पण आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आणि नंतर जर सांगितलं असेल तरच कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरणार पुढल्या प्रॉब्लेम मध्ये, नाहीतर रो ट्रान्सफॉर्मेशन सोडवणार. आता हा ए दिलेला आहे आणि ए इन्व्हर्स आपल्याला काढायचं आहे. मग तुम्हाला जर रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं असेल बाय रो ट्रान्सफॉर्मेशन तर वी हॅव टू यूज इक्वेशन ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय. हे बेसिक इक्वेशन आहे. काय की ए ला त्याच्या इन्व्हर्स न गुणलं, कारण त्याची डेफिनेशन असती आहे ना, इफ ए अँड बी आर टू मॅट्रायसेस such that the product AB is equal to I, which is unit matrix, then A and B are known as inverse of each other.
तसं ए आणि ए इनव्हर्स यांचा गुणाकार काय येतो? आहे तो. मग मी ए इनव्हर्स इंटू ए पण करू शकतो. येस, नो डाऊट. ते आपण पुढच्या ह्याच्यात करायचंच आहे. रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपण बघितलं होतं की ए इंटू ए इनव्हर्स इक्वल टू आय घ्या. या ए ला आणि ऍट द सेम टाइम आय ला सेम रो ट्रान्सफॉर्मेशन वापरा अँड रिड्यूस दिस ए टू आय. आणि मग हा आयचं रूपांतर समजा बी मध्ये झालं काहीतरी, देन आय इंटू ए इनव्हर्स म्हणजे अगेन ए इनव्हर्स. आणि मग ए इनव्हर्स उत्तर तुम्हाला डायरेक्ट मिळतंय ए इनव्हर्स इक्वल टू काय आलं? बी. म्हणजे तुम्हाला घ्यायला लागेल ए इंटू ए इनव्हर्स इक्वल टू आय. आणि हा जो प्रीफॅक्टर ए आहे ह्याला तुम्ही रिड्यूस करायचं आय मध्ये बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. ऍट द सेम टाइम जी रो ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही ए वर अप्लाय करताय त्याच स्टेपला ती इकडे उजव्या साईडला आय वर पण अप्लाय करा. दॅट आय विल गेट्स कन्व्हर्टेड इंटू दिस बी. देन रिमेनिंग इज आय इंटू ए इनव्हर्स मध्ये राहिलं डाव्या बाजूला ए इनव्हर्स आणि उजव्या बाजूला जो तयार होऊन आयचं रूपांतर झालेलं आहे इट इज नथिंग बट आवर इनव्हर्स. सो दिस इज द प्रोसेस. So let us start. कि first we have to write the equation. We have a into a inverse equal to I. मग a तुमचा किती आहे बघा? a आहे 2/2 चा. 1 2 आणि 2 minus 1 into a inverse equal to I काय येणार? जर हा a 2/2 चा असेल तर I पण 2/2 चा किंवा I2 असणार 1 0 0 1. आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या ए ला रिड्यूस करायचं आहे टू आय युनिट मॅट्रिक्स. म्हणजे हा आय मध्ये कन्वर्ट झाला की फक्त काय होणार? आय इंटू ए इनव्हर्स म्हणजे डाव्या बाजूला ए इनव्हर्सच राहणार आणि उजव्या बाजूला जो चेंज होईल दॅट विल बी द आवर आन्सर इनव्हर्स. मग आता ज्या वेळेला तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन दिलेल्या मॅट्रिक्सचं रूपांतर युनिट मॅट्रिक्स मध्ये करता, युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय? 1 0 0 1. ज्यावेळेला तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन वापरता त्यावेळेला ह्याला कॉलम वाईज युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे पहिल्यांदा ही स्टेप आली पाहिजे की हा 1 असला पाहिजे आणि हा 0 असला पाहिजे. मग दुसरी स्टेप नंतरची की हा 1 असला पाहिजे आणि मग हा 0 असला पाहिजे. या कॉलम वाईज स्टेपनं जायचं. मग आता पहिल्यांदा मला काय पाहिजे की पहिला एलिमेंट हा 1 पाहिजे. तो आहे ऑलरेडी, मग काय लागतच नाही मला. मग दुसरी स्टेप काय की हा 0 पाहिजे. रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून ह्या रोज आहेत बघा अशा. तर मला इथं जर 0 यायला पाहिजे असेल 2च्या जागी तर ह्याची दुप्पट यातनं वजा करायला पाहिजे. म्हणजे हा R2 चेंजेस टू R2 मायनस 2 टाइम्स R1 ही झाली माझी स्टेप. आता ही स्टेप इकडे ह्याला पण अप्लाय करायची आणि इकडे पण अप्लाय करायची. आणि मग काय होईल बघा आता तुमचं चेंज कोण होणार आहे? R2. मग R1 मध्ये काय चेंज होईल का? नाही, तो आहे तसंच आला. आता याच्यातून याची दुप्पट वजा करायची. 1 ची दुप्पट 2, 2 वजा 2 0. आता हे वजा 1 आहे. वजा 1 मधनं ह्या 2 ची दुप्पट म्हणजे किती? 4. वजा 1 वजा 4 म्हणजे किती आले? वजा 5. संपलं. हे ए इनव्हर्स इक्वल टू. तर सेम ऑपरेशन इकडे करायचे. R2 बदलणार आहे म्हणजे R1 आहे तसाच. आता ह्या 0 मधून ह्याची दुप्पट वजा करायची आहे. 0 मायनस 2 म्हणजे दुप्पट 2 म्हणजे मायनस 2 आले. आणि 1 वजा 0 ची दुप्पट आहे तसं 0 राहिले. आता पुढच्या स्टेपला काय येणार बघा? पुढच्या स्टेपला मला ही स्टेप म्हणजे 1 0 ही स्टेप झाली. आता पुढची स्टेप मला इथं खाली 0 पाहिजे आणि वर मग 0 पाहिजे. खाली 1 पाहिजे वर 0 पाहिजे. मग इथं 1 येण्यासाठी मला काय करायला लागेल की तिथं 1 येण्यासाठी मला -1/5 न ह्या R2 ला गुणायला पाहिजे. मग -1/5 ऑफ R2. थोडक्यात वजा 5 ने याला भागलं की काय येईल? 1 येईल. मग काय होईल आता? चेंज कोणाच्यात होईल? फक्त R2 मध्ये. हे आहे तसंच येणार. आणि हे 0 -5 वगैरे -5 1. हे ए इनव्हर्स इक्वल टू काय काय येणार बघा आता? हे 1 आहे तसंच, हे 0 आहे तसंच. ह्याला -5 ने भागल्यावर काय येणार? 2/5. 0 ला आहे तसंच आहे बघा. निम्म काम झालं. आता परत बघा आपल्याला काय पाहिजे की हे 1 आलं. आता मला हे 2 च्या जागी 0 पाहिजे. ही स्टेप आणायची. मग काय करायला लागेल मला? ह्याची दुप्पट ह्याच्यामध्ये काय करायला लागेल? ऍड करायला लागेल. मग त्याची दुप्पट जी आपल्याला ऍड करायची आहे ती करत असताना
इथे एक आपल्या स्टेपला काय राहिलं बघा बरं. हे 0 कसं आलं इथं. R2 changes to R2 minus 2 R1. इथं 1च यायला पाहिजे ना. 1 minus 2 times 0 is 1. आणि नंतर ह्याला हे -2 upon -5 इट इज 2/5 आणि हे 1 आहे 1 upon -5 दॅट विल बी -1/5. गडबडीत राहू शकतो. आता काय लागेल, हे 1 आहे इथं 0 पाहिजे. इथं 0 कसं होईल, ह्याची दुप्पट मी यातनं वजा करतो. म्हणजे R1 changes to R1 minus 2 times R2. काय येईल डाव्या बाजूला, R1 चेंज होणार आहे. 1 मायनस दुप्पट ऑफ 0 1 ॲज इट इज. 1 ची दुप्पट 2, 2 वजा 2 0 आणि खालचं आहे तसंच. हे A इनव्हर्स इक्वल टू, आता काय करायचं आहे, याची दुप्पट यातनं वजा करायची आहे. 1 minus 4/5, 1 minus 2/5 ची दुप्पट किती, 4/5. मग 5 एके 5 वजा 4 म्हणजे किती आले, 1/5. त्यानंतर 0 मायनस ह्याची दुप्पट -2/5, मायनस मायनस प्लस 2/5 आणि हे 2/5 हे -1/5 ॲज इट इज. आता काय झालं बघा हे. सो दिस इज नथिंग बट आवर I इंटू A इनवर्स इक्वल टू, हे जर मी 1/5 छेदातले 5 बाहेर काढले, 1/5 इंटू आत काय करायला, सगळ्या एलिमेंट्स मधून बाहेर काढायला पाहिजे. इथं 1 राहिले, इथे 2 राहिले, इथे 2 राहिले, इथं -1 राहिले. आता आय न कुठल्याही मॅट्रिक्सला गुणलं तर तोच मॅट्रिक्स राहतो, म्हणजे डाव्या बाजूला कोण राहिलं, A इनव्हर्स इक्वल टू 1/5 इंटू 1 2 2 -1 अँड दिस इज द आन्सर. संपला प्रॉब्लेम. या पद्धतीनं आपला हा इनव्हर्स तयार झाला. आता हाच इनव्हर्स आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन पण काढूया आपल्याला आयडिया येण्यासाठी. फक्त कॉलम ट्रान्सफॉर्मेशन काढत असताना आपल्याला इक्वेशन काय वापरायला लागेल, A इंटू इनव्हर्सच्या ऐवजी A इनव्हर्स इंटू A इक्वल टू I असं इक्वेशन घ्यायला लागेल. म्हणजे जो बदलायचा आहे तो A काय असला पाहिजे, पोस्ट फॅक्टर असला पाहिजे. मग A इनव्हर्स इंटू परत A लिहून घेऊया. A काय आहे 1 2 आणि 2 -1, 1 2 आणि 2 -1 इक्वल टू परत I म्हणजे काय 1 0 0 1. आता मला काय करायचं आहे की कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरून ह्याचं रूपांतर आय मध्ये आणि ह्याचं रूपांतर डायरेक्ट तुम्हाला इनव्हर्स मध्ये मिळेल. मग आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ज्या वेळेला तुम्हाला युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, त्याला असा युनिट मॅट्रिक्स डावीकडे कसा तयार होणार, रो वाईज जायचं. पहिल्यांदा हा 1 आणायचा, मग हा 0 करायचा युझिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ही पहिली स्टेप झाली. दुसऱ्या स्टेपला इथं 1 आणा आणि मग इथं 0 आणा. सो दिस इज सेकंड स्टेप. मग इथं जर बघितलं तर पहिल्या स्टेपमध्ये इथं 1 पाहिजे ते ऑलरेडी आहे. आता इथं 0 आणायला लागेल. इथं 0 आणण्यासाठी कॉलम वाईज खेळायचं आहे आपल्याला असं. मग A इनव्हर्स इंटू, आता मी काय करतो की C1 ची दुप्पट यातनं वजा करतो. C2 चेंजेस टू C2 -2 टाइम्स C1. हे उभं बघायचं होतं हे असं. मग ह्याची दुप्पट बदलणार कोण, C2, म्हणजे C1 आहे तसंच 1 2. आता ह्याची दुप्पट आपल्याला वजा करायची आहे. 1 ची दुप्पट 2, 2 वजा 2 0. आता इथं वजा आहे का बघा, 2 ची दुप्पट 4 वजा 1 वजा 4 म्हणजे किती आले, वजा 5 इक्वल टू, इथं पण तसंच, हे आहे तसंच. 1 ची दुप्पट 2, 0 मधनं 2 गेले वजा 2, 0 ची दुप्पट 0, 1 मधनं 0 गेले 1 राहिले. हे पहिली स्टेप झाली. आता पुढच्या स्टेप मध्ये काय आहे बघा, पुढची स्टेप आपल्याला ही रो वाईज झाली. आता हा 1 सेकंड रो मधला हा 1 आणायला पाहिजे. A2 2 2 एलिमेंट आहे तो,
आणि मग ह्याला 0 करायचंय. मग हे 1 करण्यासाठी आपल्याला ह्या C2 ला -5 ने डिवाइड करायचं आहे. मग -1/5 ऑफ C2. मग काय मिळेल? A इनव्हर्स इंटू 1 2 आहे तसेच, हा बदलणार. 0 भागिले -5 0, -5 भागिले -5 1 इक्वल टू हे 1 0 -2/5 आणि 1/5. आता पुढची स्टेप काय बघा, की हा एलिमेंट आपल्याला 0 पाहिजे. मग कसा येईल? तर ह्याची दुप्पट यातनं वजा करा, म्हणजे C1 चेंजेस टू C1 मायनस 2 टाइम्स C2. ही स्टेप येणार आता. मग A इनव्हर्स इक्वल टू A इनव्हर्स इंटू C1 चेंज होणार आहे, मग C2 आहे तसंच. 0तनं 1 ची दुप्पट वजा केली, किती येणार? 0 मधून 1 ची दुप्पट वजा केली, सॉरी 1 मधून 0 ची दुप्पट वजा केली 1, 2 मधून 1 ची दुप्पट वजा केली 0 इक्वल टू. आता या 1 मधून ह्या -2/5 ची दुप्पट म्हणजे -2/5, हे मायनस कसे आले इथं पुढच्या स्टेपला? C2 changes to C2 minus 2 C1. हे -1/5 हे मायनस आणि हे मायनस, तर प्लस यायला पाहिजे. आता येईल ते 1 - 2/5 ची दुप्पट म्हणजे 4/5, 5 1 5, 5 वजा 4 1/5, आणि 0 मायनस हे दुप्पट 1/5 ची म्हणजे 2/5. मग 0 मायनस काय काय येईल ते 1 into -1/5 -1/5, and 0 minus -1/5, that will be +1/5, आणि हे आहे तसेच. मग आता काय राहील? काय तर चुका लागलंय का बघा. कॉलम वाईज जायचं आपल्याला. हे आहे तसे झाले. 1 - 2/5 दुप्पटीची, 1 - 2 टाइम्स 2/5 म्हणजे 4/5, आणि 0 मायनस मायनस ह्याची दुप्पट म्हणजे +2/5, हे 2/5 यायला पाहिजे. आता यातनं 1/5 बाहेर काढूया, आणि डाव्या साईडला A इनव्हर्स इंटू हे काय आय इक्वल टू 1/5 इंटू 1 2 2 1. A इनव्हर्स इंटू आय म्हणजे किती? A इनव्हर्स आणि इक्वल टू 1/5 इंटू 1 2 आणि 2 -1. अगेन वी गेट सेम आन्सर, काही चेंज नाही. मग या पद्धतीनं आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन पण किंवा रो ट्रान्सफॉर्मेशन पण आपण प्रॉब्लेम सोडवू शकतो. मग आता हा पहिला प्रॉब्लेम फक्त मी दोन्ही मेथडने सोडवलेला आहे. आता त्यातला जो दुसरा आहे, क्वेश्चन नंबर 6 मधला जो दुसरा प्रॉब्लेम आहे तो आहे ए म्हणूया पाहिजे त्याला. A इक्वल टू 250 011 आणि -1
0 3 असा तो प्रॉब्लेम आहे. आता हे आपण सोडताना रो ट्रान्सफॉर्मेशन सोडवायचं आहे. तुमच्या स्टेप्स कशाही असल्या तरी काय अडचण नाही. फक्त दोन गोष्टी आपण काळजी घ्यायची आहे की आता आपण रो ट्रान्सफॉर्मेशन वापरणार आहे, म्हणजे वी हॅव ए इंटू ए इनव्हर्स इक्वल टू आय असं इक्वेशन घेणार, आणि ए म्हणजे त्या मॅट्रिक्सची किंमत घालूया आपण इथं 2 5 0 0 1 1 आणि -1 0 3 इंटू ए इनव्हर्स इक्वल टू हा I3 असणार 1 0 0 0 1 0 0 0 1. आता आपल्याला ज्यावेळेला रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं आहे, कारण प्री फॅक्टर आहे, त्यावेळेला आपल्याला ह्याला कॉलम वाईज युनिट मॅट्रिक्स करायला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा हा कॉलम असा तयार करायला पाहिजे. ही झाली पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपला काय करायला पाहिजे, हा 1 आणि मग वरची आणि खालची 0. सो दिस इज सेकंड स्टेप. आणि लास्ट स्टेपला काय करायला पाहिजे, हा 1 आणि मग वरचे 0 अशी थर्ड स्टेप. या पद्धतीने झालं पाहिजे. आता हे करत असताना रो ट्रान्सफॉर्मेशन वाईज करत असताना काळजी घ्यायची ही फक्त की मागच्या स्टेपला आपण ह्याला जे ऍडजस्ट केलेलं आहे ती ऍडजस्टमेंट पुढची स्टेप करताना डिस्टर्ब झाली नाही पाहिजे. म्हणजे समजा मी हे 1 0 0 केलंय आणि आता रो ट्रान्सफॉर्मेशन हे करत असताना इथला 0 कॅन्सल होऊन चुकून 1 आला तर मग ते डिस्टर्ब होणार. थोडक्यात साध्या भाषेत उदाहरण देऊ का, की रांगोळी आपण काढत असताना जी रांगोळी काढलेली आहे त्याला विस्कटलं तर चालतंय का? रांगोळी काढत जात असताना काढलेल्या रांगोळीवर बसून आपण रांगोळी काढू का वेगळं साईडला बसून त्या आधीच्या काढलेल्या रांगोळीला धक्का लागणार नाही अशी काळजी घेऊ? तसं इथं आधीची जी स्टेप तुम्ही केलेली आहे त्याला धक्का न लागता पुढची स्टेप करायची आहे. एवढं सिंपल टेक्निक आहे. मग तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, हे सगळं स्टेप वाईज साधं आपण गेम खेळतो मोबाईलवर तशी गेम आहे. आता रो ट्रान्सफॉर्मेशन मी वापरणार आहे. मग पहिली हे आहे की आपल्याला की इथं 2 5 0 इथं पहिल्यांदा 1 1 0 0 आपला आला पाहिजे. मग तो करण्यासाठी तो 1 0 0 आपल्याला मिळण्यासाठी आपण पहिल्यांदा काय करूया, तर इथं 1 येण्यासाठी जर मी R2 चेंजेस टू 2 टाइम्स R1 म्हणजे या R2 मधून ह्याची दुप्पट वजा केली तर 2 2 4 आणि 5 वजा 4 म्हणजे किती झाले 1. मग इथं मला 1 मिळतोय आणि मग मी इंटरचेंजिंग करतो परत. बघा स्टेप कशी वापरायची, की मी आता पहिली स्टेप अशी घेतो की R2 चेंजेस टू R2 मायनस 2 R1. मग काय होईल बघा, बदलणार कोण, फक्त R2. बाकीचं आहे तसं लिहून घ्या, हे 2 0 मायनस 1 0 1 3. आता 2 ची दुप्पट 4 5 वजा 4 1 0 ची दुप्पट 0 1 वजा 0 1 वजा 1 ची दुप्पट वजा 2 आणि 0 वजा वजा 2 म्हणजे किती आले 2 112 झाले बघा. आणि हे इनव्हर्स आहे तसंच सेम स्टेप आपल्याला इकडे उजव्या साईडला पण करायचे. तिथं पण कोण बदलणार R2 म्हणजे हे आहे तसंच, हे आहे तसंच. आता ह्याची दुप्पट 0 मायनस 2 म्हणजे -2 1 मायनस 0 ची दुप्पट 0 आणि हे असंच -2 1 0. आता ऍक्च्युली मला काय पाहिजे, स्टेप माझी ही आहे की हा एलिमेंट 1 पाहिजे. मी हा एलिमेंट 1 करत असतोय. मग मला हा 1 इथे येण्यासाठी काय करायला लागेल, यांच्यात इंटरचेंज करूया. तुम्ही कुठल्याही स्टेप वापरा, मीच वापरायला पाहिजे वापरले तशा वापरा असं नाही आहे, पण रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे आणि मागचं डिस्टर्ब झालं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची बस. आता मी काय करतो, मला 1 वर पाहिजे म्हणून मी R1 इंटरचेंजिंग R2 करतो आणि सेम उजव्या साईडला पण. मग काय होईल, हे 1 1 2 इथं आले, हे 2 0 मायनस 1 इथं आले आणि 0 1 3 ऍज इट इज.
ए इनवर्स इक्वल टू परत हे -2 1 0 1 0 0 आणि 0 0 1. हा आता स्टेप माझी झाली की ह्यातला हा 1 मला मिळाला. आपली स्टेप ही आहे 1 0 0. हे माझं झालेलं आहे. हा खालचा 0 ऑलरेडी आहे. मग राहिला हा इथं 0 यायला पाहिजे. मग इथं 2च्या जागी 0 येण्यासाठी ह्या पहिल्या रोची दुप्पट जर मी यातनं वजा केली तर 1 दुप्पट 2 2 वजा 2 काय 0. मग आता R2 चेंजेस टू R2 minus 2 times R1. मग ही स्टेप मी अप्लाय केल्यावर दोन्हीकडं काय काय मिळते बघूया. काय काय होईल, कोण चेंज होणार R2. मग हे आहे तसंच, हे आहे तसंच. आता 2 वजा 1 दुप्पट 2 0 0 वजा 1 दुप्पट 2 वजा 2 2 दुप्पट 4 वजा 1 वजा 4 म्हणजे किती होणार आहे वजा 5. परत इकडे ए इनव्हर्स इक्वल टू काय काय बदलणार R2 बदलणार आहे त्यामुळे हे आहे तसंच, हे आहे तसंच. आता हे 1 मायनस 2 टाइम्स 2 1 मायनस मायनस 4 म्हणजे किती होणार ते 5. त्यानंतर 0 मायनस 2 टाइम्स 1 म्हणजे किती -2 म्हणजे 5 मायनस 2 0. आता पुढची स्टेप आपल्याला काय पाहिजे, हे माझं काम झालं बघा. 1 0 0 पहिली स्टेप संपली. आता दुसऱ्या स्टेपला मध्ये 1 यायला पाहिजे आणि वर आणि खाली 0 यायला पाहिजे. मग मी डायरेक्ट याची दुप्पट यात ऍड करू शकतो. डायरेक्ट तसं केलं तरी चालेल, किंवा ह्याला पहिल्यांदा सरळ मायनस प्लस करून घ्या, कसंही चालेल. करून घ्या याला R2 ला प्लस -1 टाइम्स R2. R2 ला फक्त -1 होणार. म्हणजे काय होईल, हे वरचं आहे तसं, खालचं आहे तसंच, आणि हे 0 मायनस प्लस झाले सगळे. सेम गोष्ट उजव्या बाजूला, हे आहे तसंच, हे खालचं आहे तसंच, आणि R2 जो आहे त्याचे चिन्ह बदलणार. म्हणजे -5 आहे ते -5 होणार, -2 चं +2 होणार, आणि इकडे काय आहे 0 आहे तसंच राहणार. आता मग काय पाहिजे मला, आता इथं 0 पाहिजे. मग मी ह्याची पण दुप्पट वजा करू शकतोय. 1 ची दुप्पट 2 वजा इथे 0 आहे, पण हा 0 जो आधी तुम्ही कॉलम केलेला आहे हा डिस्टर्ब होणार. ह्याला काय वापरायला पाहिजे, ह्या 2 रोज वापरायला पाहिजे. हे 0 0 मध्ये काही ऍक्शन होत नाही. म्हणजे R2 चेंजेस टू R2 minus 2 टाइम्स R3 ह्याची दुप्पट यातनं वजा केले की 2 वजा 2 0. आता काय ते बघा, ते R2 बदलणार, हे आहे तसंच, हे 0 1 ची दुप्पट 2 2 वजा 2 0. इथं किती 3. काय झालं इथं, आता 3 ची दुप्पट किती 3 2 6. काय स्टेप चुकली बघा. आपल्याला इथं 0 आणायचं नाहीये, इथं 1 आणायचं आपल्याला 1. तेव्हा 2 वजा 1 1 म्हणजे दुप्पट नाही, नुसतं R3 वजा करायचं आहे. मग काय होईल, हे 0 वजा 0 0 2 मायनस 1 1 आणि 5 मायनस 3 2, आणि हे आहे तसंच A इनव्हर्स इक्वल टू -5 मायनस 0 मायनस 5 2 मायनस 0 2 0 मायनस 1 मायनस 1. आता मला
इथं 0 पाहिजे आणि इथं 0 पाहिजे. मग मी R2 वापरून इथं पण 0 आणू शकतो आणि इथं पण 0 आणू शकतो. म्हणजे R1 चेंजेस टू R1 मायनस R2 आणि R3 पण चेंजेस टू R3 मायनस R2. मी दोन्ही स्टेप एका वेळेला घेऊ शकतो, कारण चेंज कोण होणार आहे R1 आणि R3. जो वापरायचा तो आहे तसंच आहे दोन्ही स्टेप मध्ये. मग काय येईल डाव्या बाजूला? पहिल्यांदा R2 तर बदलणार नाहीये, तो आहे तसा लिहून ठेवतो मी. आता काय येणार आहे की R1 मायनस R3, 1 मायनस 0 1, 1 मायनस 1 0 आणि 2 मायनस 3. टू मायनस 0. आता काय करायचं आपल्याला? इथं 0 होण्यासाठी यांची वजाबाकी आहे दोघांची. 0 वजा 0 0, 1 मायनस 1 0, 3 मायनस 2 किती? 1. मग इकडे पण तसंच, मायनस 2 मायनस मायनस प्लस 5, मायनस 2 मायनस मायनस प्लस 5 म्हणजे किती? 3. 1 मायनस 2 मायनस 1, 0 मायनस मायनस 1 प्लस 1 म्हणजे 3 मायनस 1 1. खाली काय येणार? 0 मायनस मायनस 5 प्लस 5, 0 मायनस 2 मायनस 2 आणि 1 मायनस मायनस 1 म्हणजे किती? आता काय राहिलं बघा? तिसऱ्या स्टेप मध्ये हा 1 पाहिजे आणि हे 2 0 पाहिजे, तर हा फक्त 0 करायचा राहिलेला आहे. तो तेवढा करण्यासाठी मला काय वापरावं लागेल? यातून त्याची दुप्पट वजा केली की हे 0 होईल बघा. म्हणजे R2 चेंजेस टू R2 मायनस 2 टाइम्स R3. म्हणजे डाव्या बाजूला काय काय येईल? फक्त R2 बदलणार. 1 0 0 0 0 1. आता 0 मधून ह्या 0 ची दुप्पट केली 0 राहील. 1 मधून 0 ची दुप्पट केली 1 राहिले. 2 मधून 1 ची दुप्पट केली 0 आले. सेम आता इकडं बदलणार कोण? R2. हे आहे तसेच. आता R2 मधण्याची दुप्पट वजा 5, वजा 5 2 10 म्हणजे किती आले? वजा 15. त्यानंतर 2 वजा याची दुप्पट 2 4, 2 वजा वजा 4 म्हणजे 2 अधिक 4 म्हणजे किती? 6. आणि वजा 1 याची दुप्पट 4 वजा 1 वजा 4, दॅट विल बी मायनस 5. आता हे काय आहे? सो दिस इज आवर आय. सो I इंटू A इनव्हर्स इक्वल टू हा मॅट्रिक्स 3 वजा 15 5 वजा 1 6 वजा 2 1 वजा 5 2. मग I इंटू A इनव्हर्स म्हणजे काय? आय ना कुठल्याही मॅट्रिक्सला गुणले तर तोच मॅट्रिक्स असतो. सो द लास्ट आन्सर इज A इनव्हर्स इक्वल टू 3 मायनस 15 5 minus 1 6 minus 2 1 minus 5 2. So this is the answer, and this is by row transformation. मग 6वा प्रॉब्लेम फक्त आपण बघितला. थोडक्यात 6व्या प्रॉब्लेम मध्ये 2च प्रॉब्लेम आहेत, तर हा मोठा व्हिडिओ झालेला आहे. हा व्यवस्थित लक्षपूर्वक बघा आणि ह्यातल्या कशा कशा स्टेप्स वापरल्यात, काय काय स्टेप्स वापरल्यात ते महत्वाचे आहेत आणि त्या स्टेप्स आपल्याला समजाव्यात म्हणून ही स्टेप आहे ती. ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप
पुढची चौथी स्टेप. ह्या स्टेप्स महत्वाच्या आहेत. आणि हे आन्सर आपल्याला पिक्चर नीट यावं डोळ्यात म्हणून मी हे लहान करून दाखवतोय, पण तसं दिसणार नाही कारण मोठंच बघा काय असेल त्याप्रमाणे. ठीक आहे, इथून आपला प्रॉब्लेम सुरू झाला. a इंटू एन वर्स इक्वल टू आय. मग ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप, ही चौथी स्टेप, ही पाचवी स्टेप आणि सहावी आणि सातवी आपण एकत्र घेतली आणि ही आठवी स्टेप. 8 स्टेप मध्ये आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. मग कशा पद्धतीने सोडवायचा हा व्हिडिओ एकच मी इथं थांबवतोय आणि पुढच्या प्रॉब्लेम्सचा वेगळा व्हिडिओ करतोय. हा 2-3 वेळा व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे पुढचे प्रॉब्लेम्स इझिली समजतील. ह्या स्टेप्स आहेत त्या ह्याच पाहिजे असं नाही आहे, तुमचं तुम्ही कशाही वापरा, रोजच्याच फक्त स्टेप्स आहेत. फक्त नियम काय की रो वाईज युनिट मॅट्रिक्स करत असताना कॉलम वाईज करायचं. 1 0 0 उभं, मग मधला 1 वर खाली 0 आणि तिसरी स्टेज वर 0 त्याच्या खाली 0 आणि शेवटी खाली 1. अशा पद्धतीने तो यायला काय. मग त्या पद्धतीनं जावा, रो ट्रान्सफॉर्मेशन वापरा, सेम ट्रान्सफॉर्मेशन उजव्या साईडला पण करा, आपोआप आन्सर तयार होत जाते. ठीक आहे.